मित्रांनो, बरेच दिवस झालेत मला माझे व्ह्यूअर्स, माझे जे श्रोते आहेत ते मला सांगतायत की तुम्ही एकदा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान ह्या प्रकरणाबद्दल बोला. आदित्य ठाकरे यांना गोवलं जाते का ह्या प्रकरणाबद्दल बोला. मित्रांनो, म्हणून मी आज ठरवलं की आज ह्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे. पण त्यांचा गुन्हेगार, त्या गुन्ह्यामध्ये किती हात आहे हे मी आज सांगू शकणार नाही. ते किती त्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत, त्यांचा किती वाटा आहे हे मी सांगू शकत नाही. पण 100% मी सरळ आरोप लावतो आहे, आदित्य ठाकरे या गुन्ह्यात सामील आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? 100% म्हणतो आदित्य ठाकरे ह्या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहेत. तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी आणि वास्तव समजलं. मग आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गल्लीतून, कुठल्या दिल्लीतून पाहताय, कुठल्या शहरातून? आणि तुम्ही उभाटावाले आहेत की तुम्ही शिवसेनेवाले आहात किंवा तुम्ही राष्ट्रवादीवाले आहात की शरदचंद्रजी राष्ट्रवादीवाले आहात की काँग्रेसवाले आहात? कोण आहात तुमचं तुम्हाला माहिती. किंवा भाजपवाले आहात, भाजपी आहेत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, बरेच दिवस झालेत मला माझे व्ह्यूअर्स, माझे जे श्रोते आहेत ते मला सांगतायत की तुम्ही एकदा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान ह्या प्रकरणाबद्दल बोला. आदित्य ठाकरे यांना गोवलं जाते का ह्या प्रकरणाबद्दल बोला. मित्रांनो, म्हणून मी आज ठरवलं की आज ह्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे. मित्रांनो, काल मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि कामानिमित्त एका ठिकाणी बाहेर गेलो होतो, तिकडेच वेळ गेला, म्हणून मी काल व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि तिथे एका प्रसंगाला मला सामोरं जावं लागलं. त्याहीच प्रसंगाचा मी उल्लेख करतो आहे. मी ज्या कामाच्या संदर्भात गेलो होतो, म्हणजे एका प्रॉपर्टीच्या व्यवहाराच्या संदर्भात मी गेलो होतो. आणि तिथे त्या प्रॉपर्टीला, ती जी जागा आहे, ज्या जागेबद्दल आम्ही तो व्यवहार करणार होतो, तर त्या जागेच्या मागच्या बाजूला, म्हणजे त्या जागेला लागूनच एक स्वामी समर्थांचं मठ आहे. तर मी म्हणालो, चला एक त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. आणि त्या दृष्टीने मी तिथे गेलो होतो. मित्रांनो, पण तिथे असं निदर्शनात आलं मला की तिथे म्हणजे ब्रह्मज्ञान कमी आहे. म्हणजे त्याला तुम्ही अध्यात्म म्हणता, त्याला मी ब्रह्मज्ञान म्हणतो. अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण. त्यामुळे अध्यात्म हा शब्द तिथे चुकीचा आहे. सनातनमध्ये जे काय आपण प्राप्त करतो ते ब्रह्मज्ञान असते आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो, कृती करत असतो, कार्य करत असतो. असो मित्रांनो, पण तिथे मला असं दिसलं नाही, ती सात्विकता तिथे दिसली नाही. तर मला काय दिसलं तिथे? व्यावसायिकपणा दिसला. आता त्या मठाचं पावित्र्य राखलं पाहिजे, त्यासाठी तिथे काय म्हणतात त्याला, ड्रेस कोड असा त्यांनी तिथे हे केलं आहे. त्याची काय म्हणतात त्याला, ठरवलेलं आहे की अमुक ड्रेस कोड असेल तरच तुम्हाला तिथे हे मिळेल, प्रवेश मिळेल, दर्शन मिळेल. त्याच्या विविध आजूबाजूला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणखीन देवालये आहेत त्या परिसरामध्ये. त्या प्रत्येक देवालयात जायचं असेल तर तुम्हाला तो ड्रेस कोड
सांभाळावं लागेल, त्या ड्रेस कोडप्रमाणेच तुम्हाला तिथे वावरावं लागेल. आता तो ड्रेस कोड काय आहे, तर साधा सफेद लेहंगा सदरा, आणि हे सफेद असो किंवा रंगीत असो, लेहंगा सदरा, आणि स्त्रियांसाठी साडी. मित्रांनो, ठीक आहे, तो ड्रेस कोड ठीक आहे, लेहंगा सदरा. पण प्रत्येक वेळी तुम्ही ज्यावेळी फिरायला जाता किंवा कामासाठी जाता कुठल्या ह्याच्यासाठी, त्यावेळी तुम्ही तो लेहंगा सदरा सोबत घेऊन जात नाही. आणि त्याच दरम्यान एखादं देवालय असेल, एखादं प्रार्थना स्थळ असेल, एखादं पवित्र ठिकाण असेल असं, तर तिकडे तुम्हाला जर अचानक गेल्यानंतर जर त्याच्याशी तुम्हाला तिथे दर्शन घ्यायचं असेल, तर काय करायला हवं? मी शर्ट पॅन्टमध्ये होतो, पूर्ण कपडे होते, ना की मी बरमुडा घालून गेलो होतो, हाफ चड्डी घालून गेलो होतो, पूर्ण कपडे होते. मित्रांनो, ज्यावेळी त्यांच्याशी मी चर्चा केली की बा मला दर्शन घ्यायचं आहे, मठामध्ये जायचं आहे, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की शर्ट पॅन्टवर तुम्हाला जाता येणार नाही, तुम्हाला लेहंगा सदरा आम्ही देऊ, त्याचे पैसे जमा करा, अमुक गोष्ट करायची आहे त्याचे पैसे जमा करा, तमुक गोष्ट करायची आहे त्याचे पैसे जमा करा. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? व्यावसायिक, तिथलं पावित्र्य ह्या लोकांनी पहिलंच घालवलेलं आहे, त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन, व्यावसायिक स्वरूप देऊन अर्धनग्न जाणं किंवा नग्न स्थितीत जाणं हे काही वेळेस आपण मान्य करू शकतो. पण तुम्ही पूर्ण कपडे घातलेले आहात आणि जर तुम्हाला तिथे रोखलं जाते आहे आणि मग तुम्हाला सांगितलं जातं आहे की अमुक आमच्या मठाच्या वतीने तुम्हाला हे कपडे दिले जातील, ते कपडे तुम्ही परिधान करा, त्याचे पैसे इथे जमा करा, अमुक गोष्ट करायची आहे त्याचे पैसे इतके जमा करा. हा जो व्यावसायिकपणा आला आहे ना, त्यामुळे हा जो सनातन धर्म आहे तो काय झाला आहे? दूषित झाला आहे. सनातनचं अस्तित्व संपून आलेलं आहे, सनातन बदनाम झालं आहे. असो मित्रांनो, महत्त्वाचा विषय काय तर आदित्य ठाकरे. आता दिशा सालियान, आदित्य ठाकरे आणि तो सुशांत सिंग राजपूत, हा जो विषय आहे मित्रांनो, हा विषय गांभीर्याने समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, दिशा सालियानशी आदित्य ठाकरेंना जोडलं जाते. उगाचच कोण कोणाशी जोडलं जाईल का? मग त्याचा भाऊसुद्धा आहे ना, जर जोडायचं असेल तर त्याचा एक भाऊसुद्धा आहे, त्यालाही जोडता आलं असतं. आदित्य ठाकरेचा एक भाऊ, की तो सुद्धा ह्या प्रकरणामध्ये हे आहे, एक काय म्हणतात त्याला, संशयित आहे, कोणालाही गुंतवता येईल गुंतवायचं झालं तर. पण मित्रांनो तसं नाही आहे, कारण ते धागे दोरे आदित्य ठाकरेपर्यंत पोचत आहेत. ज्यावेळी सुशांत सिंग राजपूत यांचं शवविच्छेदन केलं गेलं, शवविच्छेदन केलं गेलं, पोस्टमॉर्टम केलं गेलं, त्यावेळी त्या ठिकाणी जी उपस्थित होती व्यक्ती, तिने अनेक हजारोने शवविच्छेदन करताना ती तिथे उपस्थित होती. अशी व्यक्ती, मदत करणारी, त्या डॉक्टरांना मदत करणारी, त्या ह्यांना वैद्यांना, म्हणजे तेच मराठीमध्ये वैद्य, इंग्रजीमध्ये डॉक्टर, त्यांना मदत करणारी जी व्यक्ती असते तिथे, तीच ते चिरफाड करत असते या प्रेतांची, या शवांची. पण त्यावेळी ज्यावेळी त्याला, त्या प्रेताला, याच्या सुशांत सिंग राजपूत यांना शवविच्छेदन करण्यापूर्वी जी का त्याची अवस्था होती ती बघितल्यानंतर त्यांनी सरळ सरळ आरोप लावलेला आहे की त्याचा हा खून आहे. जे काय मी आत्महत्या केल्यानंतर जे मी शवविच्छेदनामध्ये मी जे भाग घेतला आहे, सहभाग घेतला आहे, केलेले आहेत, त्यानुसार मला हे वेगळं प्रकरण दिसलं. त्याने दिलेली ती मुलाखतसुद्धा तुम्ही ऐकलेली असेल.
एका रिपोर्टरला त्यांनी आपल्या ह्याची भीतीसुद्धा दाखवली आहे, जीवाची भीतीसुद्धा दाखवली आहे की आपल्याला जीवितहानी होऊ शकते. मित्रांनो, आता ते पुरावे नष्ट केले गेले. आता जे आहे ना स्थिती, ती पुरावे नष्ट केलेली जी स्थिती आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल मग ते पुरावे का सापडत नाही आहेत? कारण जो काय प्रकार झाला ना, तो 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये तो झालेला प्रकार आहे. 2-2.5 वर्षाच्या काळात. आणि ते 2-2.5 वर्ष कोणाचं सरकार होतं? तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्या जगातले 1 नंबरचे मुख्यमंत्री, ज्यांनी मीडियाने त्याला 1 नंबरचा मुख्यमंत्री बनवलं, असं ते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या आदित्य ठाकरेंचे पिता आहेत. मग आपल्या मुलासाठी तेवढं ते करू शकणार नाहीत का? मला सांगा. मग जे काय त्या गुन्ह्याचे जे काय पुरावे होते ते ऑलमोस्ट नष्ट केलेले आहेत. आता कुठेतरी म्हणतात ना, सुतावरून स्वर्गास गाठणं हा प्रकार चालू आहे. बुडते को तिनके का सहारा असं म्हणायला हरकत नाही. कारण तो सुशांत सिंह राजपूत बुडतोय, ती दिशा सालियान बुडतेय, म्हणजे त्यांना न्याय मिळत नाही आहे. हे तो न्यायसुद्धा गटांगळ्या खातोय. तर त्या न्यायाला जर वाचवायचं असेल तर तिनके का सहारा आवश्यक आहे. आणि तो तिनके का सहारा शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्या दृष्टीने त्या प्रकरणाची चौकशी केली जाते. आता मित्रांनो, एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता ह्या दोघांनी मिळून ही केस परत रिओपन केली आणि त्यांनी परत चौकशी व्हावी या प्रकरणाची, जी चौकशी बंद केली गेली होती उद्धव ठाकरे यांच्या त्या कार्यकालामध्ये, ती परत त्यांनी चौकशी व्हावी यासाठी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्यामुळे ही आता चौकशी सुरू आहे. ना की देवेंद्र फडणवीस, ना की एकनाथ शिंदे, ना की अजितदादा पवार. मित्रांनो, कारण का मी असं म्हणतोय? कारण हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे कोण आहेत? विरोधक आहेत. मग हे विरोधक असं कुभांड रचू शकतील? तुम्ही म्हणाल त्यांचं तर सरकार आहे, मग ते सरकारमध्ये राहून विरोधकांना संपवायचं असेल तर ते कुभांड रचू शकतात. असू शकते मित्रांनो, होऊ शकते. पण हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण जर तुम्ही बघितलं, समजून घेतलं, तर तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे त्याच्या घडामोडी घडत गेल्या. अगदी सुशांत सिंह राजपूत यांचा खून झाला किंवा त्याच्या अगोदर दिशा सालियान यांचा खून झाला. मी खूनच हा शब्द वापरतोय कारण संशयास्पद त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग संशय ज्यावेळी निर्माण होतो त्या गोष्टीला, त्या संशयाचा आधार ज्यावेळी मिळतो, त्यावेळी ती गोष्ट त्याला खूनच म्हटलं जाईल. आणि त्यापूर्वी सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्येवरतीच एक पिक्चर बनवला होता, चित्रपट बनवला होता. त्याची मानसिकता तशी होती, त्याच्या परिवाराची मानसिकता. परिवार म्हणते की आमचा मुलगा असं करू शकत नाही, आत्महत्या करू शकत नाही. त्याचं कुटुंब, त्याचा परिवार, त्याचे आईवडील, त्याची बहीण, जे परिवार आहे ते म्हणतात तो त्या मानसिकतेचा नव्हता. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानं जो चित्रपट बनवला आहे तो चित्रपटसुद्धा त्या दृष्टीचा आहे, आत्महत्या. म्हणजे विचार करा, त्याच्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह भाग दाखवण्याचा प्रयत्न केला, सत्य दाखवण्याचा, वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचा विचार माणूस का करतो, का ती परिस्थिती निर्माण होते, पण त्या परिस्थितीपासून आपण कसं स्वतःला सावरायला पाहिजे, कसं स्वतःला रोखायला पाहिजे, त्या चित्रपटामध्ये त्याचं वर्णन आहे. मित्रांनो, अशी व्यक्ती जाऊन आत्महत्या करेल असं तुम्हाला वाटते का? दुसरी गोष्ट, ती दिशा सालियान, तिने नशा केली होती. मित्रांनो, कोणालाही तुम्हाला जबरदस्तीने तुम्ही त्याला एखादी
नशेचा पदार्थ त्याला तुम्ही देऊ शकता, जबरदस्तीने त्याला भरवू शकता. साधी सरळ गोष्ट आहे. जर तोंडाला जबरदस्तीने तुम्ही मला दारूचा प्याला लावलात आणि जबरदस्तीने प्यायला लावलात, तो पिला जाणारच. किंवा अन्य प्रकारे जबरदस्ती करून तो नशेचा जो पदार्थ आहे तो माझ्या शरीरात टाकण्याचा प्रयत्न केला, तर 100% माझ्या शरीरात त्या नशेचं हे दिसणारच, प्रादुर्भाव दिसणारच, तिची लक्षणं दिसणारच. याचा अर्थ असा नाही की मी नशेडी आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हीच नेमकी गोष्ट दिशा सालियान यांच्यासोबत घडलेली आहे. कारण तुम्ही जर त्याला व्यवस्थित बघाल, समजून घ्याल, तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, नक्की काय घडते, नक्की काय चाललं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी हे प्रकरण न्यायालयात परत मांडलं गेलं किंवा न्यायालयात त्याची पिटिशन दाखल केली, त्याच्यानंतर म्हणजे एक माझ्या मते काहीतरी दीड एक वर्ष झालं असेल या गोष्टीला. पिटिशन दाखल केलं त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी लगेच कोर्टाला, न्यायालयाला पत्र लिहिलं की तुम्ही माझं बोलणं ऐकल्याशिवाय निकाल देऊ नका. कारण त्या पिटिशनमध्ये होतं की आदित्य ठाकरे यांना अरेस्ट करून त्याची चौकशी केली पाहिजे. तर आदित्य ठाकरे यांना असं धावत पळत जाऊन त्या प्रकरणाबद्दल की बाबा माझी चौकशी, माझी बाजू समजल्याशिवाय, मी माझी बाजू मांडल्याशिवाय कोर्टाने कुठलाही निकाल देऊ नये, असा जो त्यांनी एक अर्ज दाखल केला कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये. मित्रांनो, ही गोष्ट कधी घडते? चोराच्या मनात चांदणे. तुम्ही जर ते केलेलंच नाही आहे, तुम्ही गुन्हेगारच नाही आहेत, मग तुम्हाला अरेस्ट करून देत किंवा तुमची चौकशी होऊन देत किंवा आणखीन काही होऊन देत, तुम्ही कशाला घाबराल ना? का घाबराल? का तुमच्या मनात भीती निर्माण होईल? त्याने ते लिखित स्वरूपात कोर्टाला तो एक विनंती अर्ज दिलेला आहे. मला विचारल्याशिवाय किंवा माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही निकाल देऊ नये. जणू काय यांना आता कोर्ट निकाल देतोय की यांना फाशीवरच चढवा, फाशीवर लटकवा, देहांत प्रायश्चित्त द्या. आणि तो अर्ज करतोय की मला ह्या देहांत प्रायश्चित्तापासून मला थोडीशी राहत द्यावी, मला फाशीची शिक्षा देऊ नये. म्हणजे मित्रांनो, विचार करा, काय गोष्ट आहे, काय प्रकरण आहे, काय तो विषय आहे. चोराच्या मनात चांदणे. आणि चोराच्या मनात चांदणे कधी निर्माण होतात? ज्यावेळी समजा संशय निर्माण केला जातो, त्यावेळी चोर असेल ना, तिथे 10 जणांमध्ये चोर असेल आणि तो ऐकत असेल, तर त्याला असं वाटतं की कदाचित त्या अमावास्या रात्री कुठल्या तरी चांदण्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला असणार. त्या अमावास्या रात्री कुठल्या तरी एका चांदण्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावरती पडला असणार. आणि हा जो आता म्हणतोय की मला तो गुन्हेगार कळला आहे, त्या गुन्हेगाराचा चेहरा मी बघितला आहे, असा जो हे देतोय, ते स्टेटमेंट द्यायला येणारी व्यक्ती आहे, त्यांनी कदाचित माझा चेहरा पाहिला असेल. जो गवाही देणारा आहे, मित्रांनो लक्षात आला. मग तो लगेच, तो बोलायच्या अगोदर, तो गवाही देण्याच्या अगोदर तो लगेच मध्येच हे करतो, बोलतो मध्येच. मी सांगतो, मी बाबा त्यावेळी तिथे नव्हतो. तुम्हाला वाटलं असेल माझा चेहऱ्यासारखा तुम्हाला दिसला असेल तिथे माणूस. म्हणजे तो गवाही देण्याच्या अगोदरच, आरोप करण्याच्या अगोदरच तो स्वतः सांगतो येऊन, लगेच तिथे पचकतो. म्हणजे चोराच्या मनात चांदणे.
काही गरज नव्हती ना त्याला तिथे पचकायची. मित्रांनो लक्षात आलं का? तोंड उघडायची, कारण त्याला ती भीती असते. कदाचित यांनी चेहरा माझा बघितला असेल, त्या अगोदरच आपण सांगून मोकळं व्हावं की मी तिथे नव्हतो. तुम्हाला वाटलं असेल कदाचित तो माझा चेहरा आहे, तुम्ही मला बघितलंत म्हणून. मित्रांनो सरळ साधी गोष्ट आहे. हे जे वक्तव्य त्याने केलं ना, किंवा हा जो अर्ज केला ना ह्याने आदित्य ठाकरेने, याच्यावरूनच संशयाची सुई नव्हे तर आदित्य ठाकरे या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे सिद्ध होते. नुसती संशय नव्हे तर आदित्य ठाकरे या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांचा सहभाग आहे हे सिद्ध होते. मित्रांनो लक्षात आलं का? याचा अर्थ काय? आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे कुपन रचते आहेत का? किंवा त्याच्यात हस्तक्षेप आहे का? चौकशीला जर तुम्हाला सामोरं जायचं, तुम्ही जर चोरी केलेलीच नाही आहे तर तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही जर गुन्हा केलेलाच नाही आहे मग तुम्ही कशाला घाबरताय? कोणाला घाबरताय? चौकशीला सामोरे जा, चौकशीला आव्हान करा, या माझी चौकशी करा आणि हा गुन्हा साबित करा, त्याचे पुरावे द्या. आणि जर मी त्या गुन्ह्यात जर ते पुरावे माझ्या दिशेला उंगली निर्देशित करत असेल तर मला नक्की शिक्षा द्या. कर नाही तर डर कशाला? मित्रांनो लक्षात घ्या, कर नाही तर डर कशाला? ही सरळ साधी गोष्ट आहे. पण काय म्हणालो मी? चोराच्या मनात चांदणे. मित्रांनो लक्षात आलं का? हे प्रकरण जे आहे ना ते संशय निर्माण करणार आहे त्या दिशा सालियान आणि तो सुशांत राजपूत यांचा तो खून झालेला आहे हे 100% आहे. भले त्याचे पुरावे सापडत नाही आहेत, कारण ते पुरावे नष्ट केले गेले आहेत. आणि ह्या दोघांनाही न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे. तुमची इच्छा काय आहे? कारण असे राजकीय हस्तक्षेप जेवढे असतात त्यावेळी अनेक वेळा ह्या प्रकरणातून न्याय मिळत नाही, न्याय प्राप्त होत नाही. याच्यावरती अन्याय झाला आहे. त्याला कारण का? त्याच्यात राजकीय हस्तक्षेप असतो, प्रशासकीय आणि शासकीय. शासन आणि प्रशासन जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल, त्यांचा हस्तक्षेप असेल आणि त्यांनी जर हे पुरावे नष्ट केले असतील तर बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रकरणामधून न्याय मिळत नाही, ते सिद्ध होऊ शकत नाही आणि गुन्हेगार मुकाट सुटलेले असतात. पण जनतेच्या दरबारात, जनतेच्या न्यायालयात कमीत कमी न्याय मिळावा. आणि कदाचित ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जनतेने तो न्याय दिला असेल सुद्धा, पण तो वरळीमध्ये दिसून आला नाही. जर आदित्य ठाकरे यांचा पराभव झाला असता त्या वरळी मतदारसंघातून तर जनतेला सुद्धा ती गोष्ट मान्य आहे असं कळलं असतं. जनतेच्या दरबारात हा जो पराभव झाला असता आदित्य ठाकरे यांचा, तर जनतेने न्याय दिला आहे त्या सुशांत राजपूतला, त्या दिशा सालियानला, असं आपण समजलं असतं. पण तिथे तो पराभव झालेला नाही आहे. जनतेने सुद्धा आपली सद्विवेक बुद्धी, नागरिकांनी सुद्धा आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी. मी कोणाचाही समर्थक नाही आहे, कोणाचा विरोधकही नाही आहे, मी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय. तर दिशा सालियानची आता दिशा दाखवते आहे. तिचा तो दिव्य आत्मा, तो पुण्यात्मा कदाचित दिशा दाखवत असेल आणि या दिशा निर्देशनानुसार ही चौकशी चालू असेल
आणि कदाचित हे प्रकरण जगासमोर येईल आणि या दिशा सालियानला आणि सुशांत राजपूतला न्याय मिळू शकेल अशी आपण प्रार्थना करूया, अशी आपण अपेक्षा ठेवूया. मग आदित्य ठाकरे गुन्हेगार आहेत किंवा अन्य कोण गुन्हेगार आहेत ते जगासमोर येऊन देत. मी असं म्हणत नाही आहे की आदित्य ठाकरेच गुन्हेगार आहेत, तर त्यांचा सहभाग आहे आणि असणारच हे मी ठाम सांगतो आहे. जेवढ्या काय इन्व्हेस्टिगेशन मी केलेले आहेत, मी स्वतः केलेले आहेत मित्रांनो, तोही त्याच्यावरही मी चर्चा करेन. त्यानुसार मी 100% सांगतो, याच्यामध्ये आदित्य ठाकरे हे संशयित नाही तर गुन्हेगार आहेत. पण त्यांचा त्या गुन्ह्यामध्ये किती हात आहे हे मी आज सांगू शकणार नाही. ते किती त्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत, त्यांचा किती वाटा आहे हे मी सांगू शकत नाही. पण 100% मी सरळ आरोप लावतो आहे, आदित्य ठाकरे या गुन्ह्यात सामील आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते? हे वास्तव, हे जे सत्य तुमच्यासमोर मांडतो आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण मी हे सांगतो आहे, हे त्यांचा खून झाल्यानंतर जी काय चौकशी सुरू झाली, त्या चौकशीच्या दरम्यान जी काय ती पद्धत वापरली गेली, ज्या काय प्रकारे ते जे काय आरोप हे होते या गुन्ह्यासंदर्भात संशयित होते, त्यांना कसं हे केलं गेलं, प्रोटेक्शन देण्यात आलं, हे सर्व जर बघितलं, त्यानंतर त्या शवविच्छेदनाच्या दरम्यान ज्या व्यक्तीने त्याचं वर्णन केलेलं आहे हे बघितल्यानंतर, त्या सुशांत राजपूतच्या देहाचं ते एक प्रकरण बघितल्यानंतर, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आदित्य ठाकरे यांनी ते स्वतः मान्य केलं आहे, न्यायालयाकडे विनंती अर्ज करून की मला माझी बाजू मांडल्याशिवाय निकाल देऊ नये. हा जो मनात त्यांच्या एक शंका निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे 100% म्हणतो आदित्य ठाकरे ह्या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहेत. तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी आणि वास्तव समजलं. मग आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गल्लीतून, कुठल्या दिल्लीतून पाहताय, कुठल्या शहरातून? आणि तुम्ही उभाटावाले आहेत की तुम्ही शिवसेनेवाले आहात किंवा तुम्ही राष्ट्रवादीवाले आहात की शरदचंद्रजी राष्ट्रवादीवाले आहात की काँग्रेसवाले आहात? कोण आहात तुमचं तुम्हाला माहिती, किंवा भाजपवाले आहात, भाजपी आहे, तुम्ही ठरवा. आपली सद्विवेक बुद्धी कोणाच्या चरणी ठेवायची? कुठल्या नेत्याच्या, कुठल्या पक्षाच्या, कुठल्या संघटनेच्या चरणी ठेवायची? की आपली सद्विवेक बुद्धी आपल्याकडे ठेवून सद्विवेक बुद्धीने आपले मतं मांडायची, निर्णय घ्यायचे, समर्थन करायचं किंवा विरोध करायचा, तुम्ही ठरवा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.